Yeah.
काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपसोनिया पुढची उपसोनिया पुढची उपसोनिया पुढची उपसोनिया पुढची काला खाऊ दही भात 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 वैकुंठिको ऐसे नाही वैकुंठिको ऐसे नाही वैकुंठिको ऐसे नाही तो ऐसे नाही कवळ काही गाण्याचे कवळ काही गाण्याचे कवळ काही गाण्याचे कवळ काही गाण्याचे
वैकुंठी हो ऐसे नाही वैकुंठी हो ऐसे उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही तर काही कार्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालून बरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवेनीच उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे पांडुरंगा करू प्रधान पांडुरंगा करू प्रधान पांडुरंगा करू प्रधान तू तरी दंडादिया तू तरी अन्यायस्य हस्तचरणत्वगादिं प्रणामो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति
तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. प्रस्तुत प्राप्त केतन सेवकाचा घेतलेला अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय काय म्हणतात की उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. म्हणजे एकदा आपण जन्मलेला आहे, परत परत जन्माला येऊन काय करायचं, काला खाऊ दही भात. आता दही भाताचा आहे का हरिनामाचा आहे काय जीव शिवाचा आहे आपण नंतर पाहू. तो म्हणजे सारखं जन्माला येऊन आपण काय करायचंय, काला खाऊ दही भात. मग ते कुठं आहे, तो वैकुंठात नाही आहे. तुकोबाराय कुठं आहे म्हणतात वैकुंठात. आम्ही वैकुंठवासी. पण तो नाही काला भात कुठं आहे, वैकुंठात नाही. कुठं आहे, फक्त इथेच आहे. तो काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. एवढं सुद्धा नाही तिथं काला, असं तुकोबाराय म्हणतात. आणि काय म्हणतात तिथं, एकमेका देवमुखी. एकटं कोण खायचं नाही, एकामेकाला द्यायचं आहे. चोरून खाण्यात मजा आहे का वाटून खाण्यात मजा आहे, वाटून खाण्यात मजा आहे. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. हुंबरी म्हणजे काय, आता हमामा म्हणजे काय तुम्हाला हे पण माहित असणार आहे. तसं हुंबरी हा एक वारकरी खेळ आहे. आपण दिंडीमध्ये खेळतो म्हणे तसं हुंबरी म्हणजे आनंदोत्सवामध्ये आनंदामध्ये जे खेळ खेळतो म्हणे, फुगडी म्हणा किंवा आपण दिल्लीमध्ये खेळ करतो तसा एक हुंबरी नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे ते खेळाचा प्रकार आहे. आता भाषा जड होत जाते हळूहळू, म्हणजे कळत नाही. तसं हुंबरी नावाचा एक खेळ आहे, तो खेळ खेळू म्हणजे सुखे घालू हुंबरी. आणि शेवटच्या जणात काय म्हणतात की तुका म्हणे वाळवंट. आता ते पंढरपुरातलं वाळवंट काय, ते यमुनेचं वाळवंट या हुंबरीचं वाळवंट, ते आपण सिद्धांतामध्ये बघूया की बाबा तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. त्या वाळवंटामध्ये काय होणार आहे, आपल्याला बरोबर वाटणार आहे. आणि ती वाळवंट नीट आहे आणि उत्तम आहे, असा साधा सरळ सोपा अर्थ आहे. सर्व चेतन विठ्ठल पुण्यनगरी हुपरी गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्षी हा. आणि या सप्त्याचा अर्थ जो शेवटच्या दिवशीचा कालाचं कीर्तन, त्या मसाच्या कामाला हरिभक्त परायण गोंधळे महाराज आमचं दादा नरसिंहपूर दादा होते, त्यांच्याकडून मला मिळालं. याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. तुम्हा सर्व गावकरी मिळून मला ही सेवा दिली याबद्दल तुमचं पहिला आभार मानतो. आणि सेवेला आपण आता सुरुवात करायचं आहे. 7 दिवस आपण पारायण केले, बरोबर आहे. 7 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्ही जे कष्ट भोगलाय, जसं संसारामध्ये पण आपण काम करतोय आणि 7 दिवसामध्ये तुम्ही इथं जे काम केलाय, इथं जे कष्ट केलाय, इथं जे मिळणार आहे ते तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. आणि घरामध्ये जे मिळणार आहे ते प्रायश्चित्त मिळणार आहे. तिथं तुम्ही कितीही काम करा, कितीही कष्ट करा, मंदिरामध्ये किंवा या पारायणामध्ये तुम्हाला प्रसादच मिळणार आहे. आणि संसारामध्ये तुम्ही कितीही काम करा, कितीही कष्ट करा, तुम्हाला काय मिळणार आहे, प्रायश्चित्तच मिळणार आहे. काय महाराज किती काय पण करा लोकांच्यासाठी, त्यांच्यासाठी सगळं किती पण करा, लोक नावं ठेवतच राहत असणार. तुमचे लांबचं म्हणजे आपल्याच घरात या प्रायश्चित्त नाही. एका आमच्याकडे गावाकडे माणूस होता, त्याला 50 एकर बागायत जमीन होती. 50 एकर बागायत जमीन होती. तिच्या मनात काय आलं कुणाचा विचार, जुनं घर होतं, वाडा होता मोठा, आणि ती वाडा पाडायचा आणि नवीन बांधायची म्हणून कोण सांगितलं कोणाचं, लोक कोणाचं पण काय पण ऐकायला जातात. ते चांगला वाडा पडून नवीन, आता लोकांना नवीन नवीन जास्त पाहिजे झाले बघा. 30 एकर पण वाट बघत आहे, लगेच नवीन पाहिजे, 30 एकर पण थांबत नाही, पुढे टाकायचं शॉर्ट्स. एवढं वेळ नाही आपल्याकडं. त्याला कोण सांगितलं की बाबा आपण आता हे जुनं ठेवायचं नाही, नवीन बांधायचं आहे. मग ते त्यासाठी आता पैसा तर लागणार, श्रीमंती पण भरपूर होती त्याच्याकडे. 50 एकर बागायत जमीन होती, त्यानं ठरवलं 1 कोटीचा बंगला बांधायचा. आणि करता करता 1 वर्षात त्याचा बंगला तयारही झाला. आता तयार झाला, त्याच्यामध्ये त्याला कष्ट मिळाले जास्त, आणि पैसा पण गेला आणि कष्ट पण गेलं. त्यातनं आता आपल्याला प्रसाद मिळणार आहे काय. झाली गोष्ट अशी की महाराज त्या व्यक्तीला होतं 4 मुलं, 2 होते मुंबईला आणि 2 शेती करत होते. आणि शेती करणारी काय म्हणू लागली, आता घर बांधून झालं, वास्तुशांती झालं, आता घरात 2 दिवसांना राहायला जायचं आहे, प्रसाद मिळणार काय, प्रायश्चित्त मिळणार आहे, ह्याच्यावर चालू आहे आपलं. त्या घरामध्ये राहायला जायचं दुसऱ्या दिवशी, तोपर्यंत ती 2 भांडायला चालू केली बघा. ती शेती करणारी 2 आणि ती पुण्याची 2. बाबा
की बाबा त्याला बारक्याला गबसायला सांगा, नाही तर एक मुसकाडी देणार. माहिती कालवा कालवा चालू झाली. अगोदर वाड्यासारखं घर होतं, चार बाजूला चार खोल्या होत्या, सुंदर राहत होते. आणि आता 1 कोटीचा बंगला बांधलाय, तर यांचा कालवा चालू झाला. बाबा काय झालं तुम्हाला भांडायला? कुठल्या गोष्टीसाठी म्हणून? ती गॅलरीची बेडरूम मला पाहिजे. कोण म्हणतोय? मुंबईवरला म्हणतोय. तो येणार पण नाही आहे आणि तो म्हणतोय मला गॅलरीची बेडरूम पाहिजे. मग आता एवढं कष्ट करून, एवढा त्रास करून, जुना बंगला पाडून नवीन 1 कोटीचा बंगला बांधून काय मिळालं? प्रसाद मिळालं का प्रायचित्त मिळालं? तो बाबा बसला पलंगावर, डोक्याला हात लावून. तसं प्रायचित्त इथे तुम्हाला नाही मिळणार आहे. तिथे तुम्हाला काय मिळणार आहे? प्रसाद मिळणार आहे. 7 दिवसात जर एवढा प्रसाद मिळणार असला करायचा, पण हे प्रसाद आहे कुठं? हे फक्त इथेच मिळणार आहे. वैकुंठात आहे काय? अजिबात नाही वैकुंठात. तो प्रसाद तुम्हाला इथे मिळणार आहे. तो प्रसाद तुम्हाला आवडतोय? तो प्रसाद तुकोबारायांना आवडतोय. तुकोबाराय काय म्हणतात? आता कार्याचे 3 प्रकार आहेत का? एक पहिला प्रकार काय? दैवाताचा काला, दुसरा जीव शिव ऐक्याचा काला, आणि तिसरा हरिनामाचा खिचडी काला. तुकोबारायांना काय आवडते? आता तुम्ही विचार करा. दैवातासाठी तुकोबाराय वैकुंठाला जाऊन येतील काय? साधं सरळ गणित आहे. वैकुंठाला जाऊन येणं एवढं सोपं तर आहे नाही. आता या बघा तर त्या म्हणतात की एकमेका देऊन की सुटे घालू बैठवा काला खाऊ दही भात. तुकोबाराय दही भातासाठी वैकुंठाला जाऊन येतील काय? त्या कार्याचे त्या दुसरं बघा. आता काय? जीव शिव ऐक्याचा काला. पहिले काय झालं? दही भात. दही भातासाठी तुकोबाराय जाऊन येऊ शकत नाही, तर कशासाठी तेवढ्यासाठी येते? ते काय मिळत नाही काय कुठं? पण आपण होऊ शकतोय. एकदा तुकोबारायांच्या घरामध्ये त्यांचा मेहुणा आला. मेहुणा म्हणजे बायकोचा आजा, भाऊ म्हणतात काय ना. तुकोबारायांच्या घरामध्ये त्यांचा एकदा मेहुणा आला. आणि मेहुणा आल्यानंतर आता पाहुणचार झालं. ऐकताय ना तुम्ही? फक्त अर्धा तास कीर्तन होणार आहे, त्यामुळे काम उंच करू नये का? अर्धा बरोबर 11ला 11:30 संपवायचं आहे. त्यांचा भाऊ आला आणि भाऊ आल्यानंतर पाहुणचार झाला. त्याला जेवायला बसवलं. मग ते म्हणा एकटं बसेल का? तुकोबाराय बसतील त्याच्याबरोबर? मग आमच्या आई साहेब सांगायला की तुम्ही पण त्यांच्या संग बसा, म्हणजे भावाबरोबर, म्हणजे मीठ काय कमी पडते ते बघायला बरं पडते. आता आपल्याकडे पद्धत कसं आहे? घरातला एकट्याला बसवा, ती जेवायला गेली सगळी म्हणते बघा, घरातला एकट्याला बसवा, घरातला एकट्याला बसवा. का म्हणतात माहिती आहे का? ते आपली आणि काय चटणी मी काय करतो असं तर घरातला सांगल की आले की बहिणीचे काय सांगू शकणार आहे? जर तुम्हाला हाय तेच खायला लागणार आहे म्हणतात. तेव्हापासून पद्धत आहे बघा ती. घरातला एकट्याला बसवा पंक्तीला. तुकोबाराय बसलो जेवायला, दोघं जण बसलो जेवायला. नेमकं काय झालं म्हणजे काय? शिजवत असताना आता मीठ नंतर टाकायचं असते. मीठ टाकल्यानंतर लवकर डाळ शिजल्या काय? शिजत नाही. शेवटीला बरोबर आहे ना? शेवटला मीठ टाकलं तर डाळ लवकर शिजते. नाही तर डाळीत मीठ घालून शिजवायला लवकर शिजत नाही. तुम्हाला जास्त माहित आहे. ती काय म्हणजे नंतर न झालेलं म्हणून त्याने मीठच टाकले नाही. कोण? आई साहेब तुकोबारायांची पत्नी. आणि तुकोबारायांना काय आम्हाला काय सुद्धा लागत नाही. ती काय कसं असेल तसं भक्तीच्या रसामध्ये तुकोबाराय जेवले. पण यो मामा पुण्याचा श्रीमंत मामा होता. तो कुणाचा? तुकोबारायांचा मेहुणा, म्हणजे तुकोबारायांच्या मुलांचा मामा. तो करून जेवलंच की. मग त्याला काय जेवण झालं. मग घ्या की येऊन चालू झालं. तुकोबाराय जेवून गेले भजनाला. आता जेवण पण बाबा जरा खाल्ला आणि सोडला. मग आता आई साहेब जेवायला बसणार की नाही? दोघं जण जेवून गेल्यावर या आई साहेब जेवायला बसल्यावर त्यांना समजलं की भाजीत मीठ नाही, आमटीत मीठ नाही. आता म्हणा तुकोबारायांना कावायला चालू. तुकोबाराय तिकडनं भजनातनं आलं तर हिचं भजन चालू झालं बघा. कळत नाही काय तुम्हाला? कशाला पहिला बसवलेला सांगायला येते काय? नीट समजत. बाकी सगळं तुम्हाला पाठ आहे. तुकोबाराय नाही पाहिजे काय? दही भाता म्हणजे याच्यासाठी तुकोबाराय वरनं पहिला वैकुंठाला जाऊन येतीलच असं काय नाही. तर दुसरा ह्या काला, दुसरा काला म्हणजे कुठला? जीव शिव ऐक्याचा काला. एकदा जीव आणि शिव, जीव आणि शिवाचं ऐक्य झालं तर जीव काय होईल? जीव सुद्धा देव होऊन जाते. त्या सुद्धा कार्याची अपेक्षा तुकोबाराय करतात का? जीव शिव ऐक्य करा. आपण भगवंताची प्रार्थना करून आपण भगवंताच्या तल्लीन म्हणजे भगवंत रूप होऊन गेल्यावर तिथं काला कळत काय? आपण स्वतः सुद्धा भगवंत होऊन जाईल. कारण देव पाहायासे गेलो, देव भगवनी आलो. तिथं सुद्धा ही कार्याची अपेक्षा तुकोबाराय करतात का? नाही. मग शेवटचं करा. कुठला कार्याचा प्रकार? हरिनामाचा खिचडी काला.
हरिनामाचा खिचडी करा हरिनामाचा खिचडी करा हरिनामाचा खिचडी करा हरिनामाचा खिचडी करा हरिनामाचा खिचडी कला दही भाताचा ते घेतलंय अभंगात तुकोबारांना आवडतंय काय हरिनामाचा खिचडी कला आवडते प्रत्येकाला काय नाही काय तर आवडत असते की निवाळाला पण काय तर आवडत असते तुम्हाला पण काय तर आवडत असते जसं तुकोबाराय काय म्हणतात की हरिनामाचा खिचडी कला आवडत असते आता आवड पण नाही ह्या घरामध्ये नुसतं म्हणतात बघा धनी तुम्ही मला फार आवडता धनी तुम्ही मला खूप आवडता म्हणतात ते तेव्हा म्हणतात ते सांगतोय धनी आजकाल तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही सर तुम्ही मला खूप आवडता धनी तुम्ही मला फार आवडता एवढं काय करते धनी तुम्ही मला खूप आवडता एवढं धुन धुवून टाका म्हणजे आवड आहे काय नाही प्रत्येकाला काय आवडलं काय आवडतं सांगायला येत नाही कोणाला काय आवडत आता आवडीच्या याच्यामध्ये गेलं तर पहिला बघा किती आवड एकदा आवड झालं की माणूस इच्छा म्हणजे आपलं लाज सोडून देते बघा आता त्या लाजामध्ये काय म्हणायचं लाजत नाही माणूस आवडीला लाजतोय अजिबात नाही तू लाजतो का आमच्याकडे 200 एकराचा मालक होता काय श्रीमंत होता व्यक्ती आहे तिथं हुपरीमध्ये तर सगळी श्रीमंतच दिसते बघा तिथं गरीब कुणाचंच नाही आहे सगळी वरील तिकडं बिल्डिंगच दिसतं आणि ह्याच्यापेक्षा एक मोठं होती हुपरी हो नी चंदेरीला नावावर हिऱ्याची नगरी होती तसं आमच्या गावाकडे होतं 200 एकराचा मालक आणि त्याच्या शेतामध्ये भांगल्याला तर वाईटच असतं की खुरपायला भांगल्याला इकडे काय म्हणतात खुरपायला काय भांगल्याला म्हणतात 200 एकराचा मालक त्याला काय आवडत होतं तंबाखू आवडत होती त्याला 200 एकराचा मालक कोट्याधीश आहे त्याच्याकडे तंबाखू असायला पाहिजे का नको योगायोगानं तंबाखू संपली आणि तिथं भांगला लागले खुरपायला आकाताईकडे एक होती बोल तंबाखू मग आता ते लाजायला पाहिजे का नको नाहीये अरे आवडीच्या ठिकाणी माणूस लाजत नाही आका जराशी तंबाखू द्या 200 रुपये पगाराच्या येणाऱ्या वेळेकडनं आवडतं 200 कर आणि 200 रुपये पगाराच्या महिलेकडनं होते का तर त्या तंबाखूची त्याला आवड आहे म्हणून ते त्याला मागचं अशी त्याला आपले जड्या विठ्ठल हरिनामाचा खिचडी घाला तिथं आहे ना आपण आणि काय होते आवडीमध्ये महाराज एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असली काय कळा एखादी गोष्ट आपल्याला आवडत असली तर ती सारखं सारखं करावंसं वाटते बघा तुझं नाव काय रितेश प्रितेश प्रितेश होय किती अवघड नाव आपलं श्रीतेश हा मला तुला काय आवडते खायला खायला काय गुलाबजाम आवडते काय आवडते हा रसगुल्ले आवडते छान आहे छान श्रीतेजला काय आवडते रसगुल्ले आता काय झाले म्हणताय खाण्याचं कीर्तन झाले श्रीतेजने प्रसाद घेतलाय पोट एकदम टामटूम भरलाय श्रीतेज ठोट लावून म्हणजे कपाळाला बोट लावून बघायचं आणि पोटाला बोट लावून बघायचं ते दोन्ही सेम व्हायला पाहिजे बघा आता पोट आत चालले की नाही म्हणजे इंजिनियर अजून काय नाही तिथे कपाळाला बोट लावून घ्यायला आणि पोट असं आत जायला नाही पाहिजे असं टामटूम भरलाय त्याला म्हणायचं ठोट लावून भरणे आता श्रीतेज काय केलाय ठोट लावून भरलाय काय प्रसाद
खिरीचा आणि तो घरात जाऊन असं निवांत झोपलाय. तिकडे त्याचा मामा आला पुण्यात. मामा आहे का पुण्याला? दे मला मामा म्हण. हा म्हणणार 2 मिनिटासाठी म्हणणार काय म्हण मामा. मामा नुसतं मामा पोरगी वापरतो. श्रीतेज झोपलाय आता निवांत. पोट एकदम फुल्ल भरलेला आहे आणि तिकडनं मी ह्याला काय घेऊन आलो? रसगुल्ल्याचा डबा. का तर तिला आवडते म्हणून. आता भाच्याकडे जाताना घेऊन येते. भाचा जास्त आवडतो बोलत असते बघा. अगोदरपासून ती सवयच आहे. मग मी रसगुल्ल्याचा डबा घेऊन आलो. सिद्धेश उठकी काय उचलायला तयार नाही. गारागुर झोपलेला बाबा. तुझ्या आवडीचे पदार्थ आणले नाही मामा लई जेवलोय. आता खीर खाल्ल्यावर माझ्या पोटात अजिबात झाला नाही. मी काय खाणार नाही. मग म्हणते अरे खा की तुझ्या आवडीचे पदार्थ आणले म्हणताना लगेच म्हणते रसगुल्ला काय. मग झोपलेला उठूनच बसते होय रसगुल्ला आणले म्हणते. माझं ते खायचं नाही. मग मी म्हणतो आता रोजी उद्या खावलंस. हा तर त्याला आवडत होतं ते. त्याला आता पोट भरला असलं तर उद्या खा. कारण आता पोट भरलेलं आहे. ते काय म्हटलं उद्या खातो. उद्या पहिला आउट गोईंग करतो आणि मग इनकमिंग. असं म्हणतात सिद्धेश. आणि त्या रसगुल्ल्याचा डबा घेतला. मी म्हणतो तुला एवढं लाडानं पुण्यासनं घेऊन आलोय एक तरी खा के. ते काय करतोय मामा नावाला एक खातो म्हणतात ते नाही. कारण त्याला आवडतंय जास्त चमचा मामा. तसं डबा घेतला माझ्याकडनं आणि नावाला म्हणून एक खाल्ला आणि नावाला म्हणून एक पण ठेवला नाही. विठ्ठला आवड आहे बघा तुमची आमची. नावाला म्हणून एक घेतला आणि नावाला सुद्धा एकही ठेवला नाही. आवड कशी आहे माणसाची माहिती काय. एक पहिला काय सांगितलो आवड जास्त असते. दुसऱ्यांदा आवड आपल्याला आवड लाज करू देते आणि आवड परत परत करावं असं वाटतंय. म्हणजे एकदा आवडीचे पदार्थ मिळाले त्याला खावं असं वाटतंय. त्यानंतर परत आवड कशी आहे. आवड तुकोबारा सांगतात की बाबा एक जण म्हणतात बघा मला खूप आवडतं मला खूप आवडते. जुनी लोक सती जायची पद्धत होती का नाही. साधा आपल्या जरा तरी पडलं तर आपण किती त्रास होते. पण आधी सगळे जायचे कारण तेवढे निष्ठावंत म्हणजे तेवढे प्रेम पण होतं. तसं तुकोबारा ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात. तुझी आन वाहिन देवराया तुझी आन वाहिन जीवापेक्षा जीवाच्या पलीकडे काय आवड असू शकते नाही. कुणाला मुलगा आवडतो, कुणाला मुलगी आवडते, कुणाला वस्तू आवडतात. तेव्हा बादशाह आणि बिरबल दोघांच्या भांडण चालू होते. बादशाह काय म्हणतोय व्यक्तीला किंवा माणसाला त्याचा मुलगा त्याला जास्त आवडत असतो आणि बिरबल काय म्हणतोय त्याला त्याचा जीव प्रिय असतोय. त्या दोघांच्या मनात काय ठरतंय. माकडाचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. एक मोठा हौद घेतात आणि त्यामध्ये माकडाला आणि माकडाच्या पिलाला टाकतात. त्यावेळी वरनं एक बारडी पाणी टाकायला चालू करतात. पाणी टाकत असताना ते माकड काय करतंय पहिला पाणी 2 बारड्या पडल्यावर ते पिलाला उचलून वर घेते की नाही. तर काय म्हणतात की
तो बिरबल काय म्हणतोय, जीव जास्त आवडतोय माणसाला, आणि बादशाह काय म्हणतोय, मुलगा जास्त आवडतोय. पण ते पाणी टाकल्यानंतर पाणी वाढत असं ते माकड काय करायला लागलं, ते बाळाला वर उचलून घ्यायला चालू केलं. मग बादशाह म्हणाला, मी जिंकलो तरी सांग बिरबला. जरा थांबा बादशाह, 6 महिन्यातच तुम्ही 6 महिन्यातच लगेच रिझल्ट काढला, अजून कोरोनाची परीक्षा आहे. करता करता 4 बारडी 10 बारडी पाणी वरलं गळ्याला आलं नाकाजवळ आल्यावर अनेक बारडी पाणी वरल्यावर माकड काय करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या बाळाला पायाखाली घेते आणि आपण वर राहतोय. कळालं का नाही? आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतंय, आपला जीव आवडते सगळ्यांना. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की, बहु आवडसी जीवापासनिया कानडिया विठोबा कानडिया. आणि काय विठोबा नाही म्हणतात की, लाज भय शंका दूरा मान. आपण चरित्र पाहायचं आहे 5 ठिकाणी अभंगाचं विश्लेषण झाल्यानंतर. लाज भय शंका, कारण आवडीमध्ये लाज धरत नाही माणूस, भीती धरत नाही, शंका पण धरत नाही. बघा एकेकांना वाटते की नाही आपण आमदारकीला राहावं, ते वाटते की नाही सगळ्यांना वाटते मी निवडून यावं. आता ग्रामपंचायतचं नगरपालिका झाल्यावर वाटते की नाही सगळ्यांना मी सुद्धा नगरसेवक व्हावं. शंका जे म्हणजे वाटतंय आवडतंय, लाज भय शंकेचं चाललंय आपल्याला. शंका आहे आपल्याला आपण निवडून येणार किंवा नाही येणार, तर तरी पण ते आपल्याला आवडतंय. जसं नाशवंत सुख आपल्याला मिळेल किंवा नाही मिळेल, वाटते की बाबा आपण येईन किंवा नाही येईन, तरी सुद्धा म्हणतात बघा मी पुन्हा येईन. शंका आहे तरी पण म्हणतात बघा नाही. तसं की नाशवंत सुखासाठी सुद्धा हे अपेक्षा करत नाही, पण तुकोबा काय करतात की हरी नामाचा खिचडी करा ते मला आवडतोय आणि मी त्यासाठी कुठे येणार, त्या वैकुंठ म्हणजे या पृथ्वी तलावर येणार. हेच अभंगाच्या प्रदक्षिणात म्हणतात. उपकोणिया पुढती
जर तुम्हाला जर काला खावा आवडतंय, हरिनामाचा खिचडी खायला आवडतंय, तुम्ही म्हणता की वैकुंठाला जाऊन येतो म्हणजे उपजून या, म्हणजे परत जन्म घेऊन परत जन्माला येतो किंवा परत येऊन हा दही भाताचा खिचडी खायला खातो. तर एकानं म्हटलं की महाराज जर तुम्हाला इकडे जाऊन यायचंच असलं तर तुम्ही आताच खावा की किती खायचं पुढं. म्हणणार की नाही आपण तुम्हाला काय खायचं ते आताच खावा. पण कसं आहे सगळं काही खायला येत नाही, पण जाऊच नका ना. समजा माझं रात्रीचं कीर्तन होतं आणि मी राहायला पंढरपूरला, मी रात्री कीर्तन झाल्यावर पंढरपूरला जाऊन येतो म्हटल्यावर होईल का? नाही जमणार, परत यायचं होणार नाही. तसं तुकोबा काय म्हणतात की जाऊन यायचं होणार नाही, पण ह्या देहाचं काय माहितीये काय, हे देहाचं म्हणजे आडत आहे, म्हणजे याचं रूपांतर कशात होणार आहे, हा देह राहणार आहे काय नाही. आयुष्य खातो काय तुम्ही जाऊन येतो म्हणालाय की नाही, वैकुंठात खावा की. बरं वैकुंठात आहे काय? वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी
कधी लाडू खायला घालणार म्हणजे काय लगीन म्हणजे काय लगीन लगीन कवा करणार हे लाडू कधी खायला घालणार त्याला म्हणते त्या बाळाला मग ते म्हणतो हाय आले जवळ आले 1 महिन्यावर काय मग झालं त्याचं लग्न झालं लाडू म्हणून अण्णाला दिला अण्णा दिल्यावर अण्णा गबस होते नाही अण्णा गबस होते कारण अण्णाचं काम काय असते कट्टर मंदिरात या म्हटल्यावर येत नाही बघा पण कट्ट्यावर बसून गावाचं सगळं धुणं धुण्याचे जमलेलं आहे तसं अण्णाचं काय झालं 1 महिना 2 महिना गेला गप बसल का नाही अण्णा अरे लाडू दिलास पेढा कधी देणार अण्णा म्हणते त्या पोरग्याला गाडीवर जायचं आणि त्याला थांबले 2 महिने तर फिरू दे हातून जोडू नाही ते काय म्हणते पेढा कधी देणार म्हणजे ऐकतं आणि थोडे दिवस गेल्यानंतर काय म्हणते पेढा कधी देणार पेढा देणार म्हणजे शरीराचा भाव काय झाला शरीराचा म्हणजे त्या म्हणजे भ्रूण म्हणजे आपलं राहिलं तिच्या बद्दला मग काय शरीराचा स्वभाव चाललाय आपला अस्ति अण्णा हाय जवळ आले अण्णाला त्या कट्ट्यावरच्या अण्णाला आणि थोडे दिवस गेल्यानंतर 2 महिने 4 महिने 9 महिने पूर्ण झाल्यानंतर झाला अण्णा हे घ्या पेढा अस्ति नंतर जा येते म्हणजे जन्माला आल्यानंतर हळूहळू वाढू लागला त्याचं वाढदिवस झालं त्यानंतर उपनयन आहे म्हणजे संस्कार झालं त्यानंतर तो जरा म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्यानंतर निघून गेला हा शरीराचा स्वभाव आहे म्हणून तुकोबा राय काय म्हणतात की बाबा मला हे ह्या जन्मात एकदम घेता येत नाही मला परत येऊन जन्माला येऊन यावंच लागणार आहे तुकोबा राय काय म्हणतात वैकुंठ म्हणजे उपजवून या पुढे येऊन परत यावं लागतं कारण का मला देवाचा खिचडी हरिनामाचा खिचडी खायला आवडतोय पण त्या आवडीच्या प्रकारामध्ये वैकुंठ हिंदू व्हायचे नाही तुकोबारायांना एक प्रश्न केला वैकुंठात नाही काय तुकोबाराय म्हणतात वैकुंठात असं नाही पण सांगतात की शास्त्र आणि पुराणामध्ये वैकुंठाचं वर्णन नाही वैकुंठात नाही म्हणाले ते काय नाही वैकुंठ जुनाट कोपरी कसं ऐका आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर पेटीवाले पण महाराजांचा सारखा पेटीवाला नाही आमच्या अखंड जिल्ह्यामध्ये पकवाजवाले भरपूर आहेत पण महाराजांच्या सारखा नाही पुणे जिल्ह्यात भरपूर गायक आहेत पण मंचरच्या महाराजांचा सारखा गायक नाही वैकुंठामध्ये सगळं काही आहे पण काय नाही तिथं काला नाही वैकुंठात सगळं आहे पण काल्याचा प्रसाद नाही काला खायला कुठे यायला पाहिजे मृत्यू लोकात यायला पाहिजे वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे म्हणजे एवढं कणवर सुद्धा नाही कवळ काही काल्याचे म्हणून काय म्हणतात तुकोबाराया की तिथं काही मिळतच नाही असं म्हणतात पण ते काय करायला पाहिजे हितच घ्यायला पाहिजे हितच मिळवायला यायला पाहिजे मग त्यानंतर काय म्हणतात शेवटचे महाराज तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम आता ते वाळवंट कुठलं जसं गोपिका यमुनेचा वाळवंट आपल्या वारकऱ्यांचा पंढरपुराचा वाळवंट तसं या भुकरी गावाचा हे वाळवंट आहे वाळवंट म्हणजे काय भक्ती भक्तीचा सागर म्हणजे त्याला वाळवंट म्हणायचं आहे आणि ते वाळवंट कसं आहे बर्वे नीट उत्तम आहे बर्वे म्हणजे कसं आहे वाळवंट बर्वे म्हणजे तिथं कसं आहे कोणीही येऊ शकतात काय उघडच आहे यारे यारे लहान थोरा लहान थोर म्हणतात आणि ते कसं सेवन करायचं आहे एकमेका देवमुखी हे मगाशी काय सांगितलं एकटं बसून खाण्याला चांगलं वाटतंय काय सगळ्यांना वाटून खायला चांगलं वाटतंय हा महिला मंडळ लक्ष द्या काय आपला पती कामाला इचलकरंजीला सासरी बुवा शेताकडे गेल्या मुलं शाळेला गेल्या मग आपल्या मनात वाटलं भजी खायचं चुकून वाटलं कांदा घ्यायचं बेसन पीठ घ्यायचं जिरं मोहरी कढीपत्ता घ्यायचं परात भरून भाजी करायचं आणि भजी तयार झाल्यानंतर
सगळेजण गेल्या. सासरे बाबा शेताकडं, सासूबाई हळदी कुंकवाला गेल्या, मालक नोकरीला आणि मुलं शाळेला, आणि सगळ्या पराठ्यावर भजी. ती भजी केलेली खायला लगेच जमत नाही. जरी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं असलं भजे का त्वरित भावनिक तरी पण ते मजा येते खायला. कारण एक भजी खायला लगेच का तो बघतील अशी त्याला होत्या का नाही. मग मला सांगा, या परातवर भजी आपण खाल्ल्यात आनंद आहे का रात्री आल्यानंतर सगळ्यांना वाटून खाल्ल्यात आनंद जास्त आहे? सगळ्यांना वाटून खाल्ल्यात आनंद जास्त आहे. पण आम्ही काय करतो, इथून पुढे व्यक्त करायचं म्हणजे आतापर्यंत खात होता नाही. विठ्ठला एकमेका देऊमुखी एकटा नाही खाणार, सगळ्यांना वाटून. प्रसाद एकट्याला काय केलेला, सगळ्यांना मिळणार आहे, सगळ्यांना सुद्धा मिळणार आहे. एकमेका देऊमुखी सुखे घालून कुंभरी. कुंभरीचा अर्थ समजला तुम्हाला? फुगडी नावाचा खेळ म्हणजे दिल्लीमध्ये वारकऱ्यांचा खेळाचा प्रकार आहे. म्हणजे हमामा होतो तो असे जे प्रकार आहे की आपण फुगडी ते घालतो, तसं फुगडी वगैरे फळावर जास्त आहे बघा. फुगडी खेळायला आपण आपल्याला नाही जमते ते फुगडी. एकमेका देऊमुखी सुखे घालू कुंभरी, आणि तुका म्हणे वाळवंट बरवे नीट आहे. नीट म्हणजे सोप आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहून. उत्तम. उत्तम म्हणजे काय, भगवंताची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहत नाही. कारण तुका म्हणे तुम्ही चाला याचे वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग. तुकोबारा काय म्हणतात, नुसतं तुम्ही त्याच्या वाटेला चाला, वाटेला लागा. आता गावात दिंडी गावात इथे आषाढीला येतं ना, पण दिंडीला जायला सगळ्यांना जमल काय? इथे असे जमल काय? थोडी लोक जात असतील, थोडी लोक राहत असतील, एकाला जमल किंवा नाही जमल. मग तुकोबारा काय म्हणतात, तुम्ही नुसतं दिंडीला गावाच्या बाहेर नुसतं न्यायचं, पंढरपूरला जायचं जायचंच नाही. येतो येतो म्हणायचं, जायचंच नाही. मी उद्या येतो, परवा येतो, मी पुन्हा येतो असं काय म्हणायचं, म्हणत राहायचं, खरं जायचं नाही. पण एक काय करायचं, तुकोबारा काय म्हणतात की तुका म्हणे तुम्ही चाला याचे वाटे, नुसतं त्याच्या वाटेला लागायचं आणि गावामध्ये नुसतं सोडून यायचं. त्याला सुद्धा तुकोबारा काय म्हणतात, भरवसेने भेटे पांडुरंग. प्रमाण आहे ना, असं नाही सांगणार तुम्ही नुसतं त्याच्याकरता 2 पावलं चाला, तर तुमच्याकरता 50 पावलं यायला तयार गावावर. तुम्ही 2 पावलं चाला तर 50 पावलं पुढे येते. आणि ते वाटच बघत राहिले बघा कुणाची, भक्तांची. कारण त्याला जास्त आवडते प्रेम.
लागत नाही, 2 पायाचं 3 पायाचं 4 पायाचं उद्भवती कापूर मेणबत्ती बंदी काही लागत नाही, काही न लगे एक भावाची काल तुका म्हणा तुकोबाला शपथ घेऊन सांगतात की बाबा त्याला काय लागत नाही रे, फक्त त्याच्याकडे नुसतं प्रेमानं जावा. पंढरपूरला तर जाऊ नका, नुसतं वाटायला तरी लावा, एवढं तर जमल का नाही. महाराज आम्हाला वाट लावायला जमल, खरं वाटायला लावायचं. एका पारायचं 2 पारायण करतो, एका दिवशीचं 2 दिंड्या करतो, 3 करतो, तर वाटायला लावायचं काय सांगू नका. वाट लागल्यावर अशी प्रमाणात द्यावा. असं तुकोबा काय म्हणतात की तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम आहे, भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. तुम्ही हा म्हणतात. आणि काय म्हणतात मला एखादा प्रश्न विचारला, तुम्हाला एवढं सगळं सायाचं करायचं आहे कशासाठी, तर नुसतं हरिनामाची खिचडी खाला खायासाठी. एवढं सगळं सायास कशासाठी करता, यात दुःख आहे का नाही. आता मरायचं आणि परत जन्माला यायचं त्यामध्ये दुःख आहे का नाही. दुःख म्हणजे मरताना सुद्धा दुःख आहे आणि जन्माला येताना सुद्धा. आता येताना दुःख किती असतं म्हणजे काय, सगळ्यात मोठं नरक म्हणजे आईचं गर्भाशय. कारण कसं आहे, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मद भोगिता नारायणा, भोगिता नारायणा, मास मला मुद्रा, मास मला मुद्रा, येतो आणि हे हरिनामाचा खिचडी मला खातो. तर एवढं सोपं आहे का ते, जन्माला जाणे आणि परत येणे ते दुःख आहे का नाही. मग कसं आहे महाराज, मोठ्या लाभामध्ये थोडंसं दुःख झालं तर चालतंय. गाय समजा 20 लिटर दूध देत असली तर लात मारत असली तर चालत्या का नाही. ते म्हण आहे बघा, गाय आपली 20 लिटर दूध देत असली तर 1 लाख सुद्धा खायला पण तयार होतो. तसं समजा तुमचं नाव काय, तुमच्या घरामध्ये गेल्यानंतर तिजोरी आहे का मोठी, घाबरू नका, निवांत करा. मी पण येत असं तिजोरीत पैसे असतील, कपाट आहे मोठा, हा पैसे आहे. बाळासाहेबांच्या तिजोरीमध्ये गुलाबी कलरच्या 10 नोटा आहेत बघा. म्हणजे किती झालं, 20च आठवणार तुम्हाला. बंद झाला असता तर मी त्याचं काय डोक्यात ना 2000च्या 10 नोटा म्हणजे 20,000 झालं. आणि चोर त्यांच्या घरामध्ये शिरला, कल्पना करा ना, नाही येणार नाही त्यांच्या घरात. गेल्यानंतर कल्पना करा, चोर गेला त्यांच्या घरामध्ये, कपाट तोडला, कुलूप तोडला, कुलूप भोपळीची तुटत नाही कोणाच्याच घरात. ते आमच्याकडची लगेच तुटतात, जास्त असतात. पण कसं तर ते हुशार होता, हुपरीचाच होता चोर पण. आणि तो चोरला आणि चोर घेऊन ती चोरलेली वस्तू परत घेऊन आला होता. किती 20,000 रुपये. आणि त्याला आता राग जास्त, कारण एवढं उपद्व्याप करून आता ते तोडायला काय मटेरियल थोडं लागते काय, ते तोडायचं मटेरियल सुद्धा 50,000 असतात. तो म्हटला एवढं पैसे खर्च करून मिळालं किती, 20,000. आणि तो चोर आलता 2 दिवसाच्या मागं आमच्या घराकडे. आणि त्याला सापडलं तर किती, 2 लाख. 8 दिवसात दुकानचा, आमचं पण दुकान आहे किराणा दुकान, 4 दिवसात गोळा करून नेऊन ठेवलेलं. आणि तो चोर हुपरीचा हुशार, त्याला माहित पैसे असतात दुकानात. तर तो येऊन माझ्या घरात दरोडा टाकून 2 लाख चोरलेला होता. तर त्याला वाटलं हुपरी जास्त पैशावर तो बाळासाहेबांच्या घराकडे आला. आणि त्याने जे चोरलेलं पाकिट होतं नाही मोठं 2 लाखाचं मंडळ, त्यापेक्षा भरून घेऊन आला. आणि बाळासाहेबांच्या घरामध्ये चोरी झाल्या कसं त्या घरात ठेवला नव्हता तेव्हा, त्याच्याच खिशात होतं, कुणाच्या, त्या चोराच्या. आणि बाळासाहेबांनी हाक मारला, ते पळत जात असताना, हे चोरा, चोरा म्हणतात जे उडी मारताना त्याच्या खिशातली 2 मंडळ कुठं पडली,
कुठे पडली हो? कुठे पडली? कुठे पडली? कुठे पडली? माझ्या मला परत द्यायचं. माझ्या घरात चोरलेलं पैसे ह्यांच्या घरात तो चोर टाकून गेला. कल्पना करा. मग समजा ह्यांच्या घरामध्ये पडल्यावर मग ह्यांना दुःख वाटलं काय आनंद वाटलं? काय वाटलं? कारण दुःख झालंय. किती रुपये गेलेलं? 20,000 गेलेलं दुःख झालंय. आणि आनंद किती रुपयाचा वाटलाय? 1,80,000चा. 20 गेलेच की तुमचं. माता महाराज बाळासाहेब महाराज जातील का पोलीस पाटलाकडे? जातील. माझ्या घरात विसर्जन चोरी झाल्या म्हणून ते नाही जाणार. उलट ते आणि त्याला अपेक्षा करणार कुणाकडे? आईकडे. अनबिनी गुण प्रगटली भवानी. गर्भवासाचं दुःख मिळू दे मला. तर काय पाहिजे? हरिनामाचा हा पिचडीकाला मला मिळू दे. आणि हा सगळा म्हणजे हरिनाम म्हणजे किती तुकोबाराची तडफड किती आहे बाबा. कशासाठी? भजनासाठी. आणि आपण भजना करता येत नाही. तुकोबारा गर्भवासाचे दुःख सुद्धा भोगायला तयार आहे त्या हरिनामासाठी. आणि आपण या कृष्णाचं चरित्र हो? फक्त राहिले 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं आवडायचं. पावणेबाराला संपवायचं. 15 मिनिटांमध्ये कृष्णाचं चरित्र घ्यायचं. जगाला मुक्त करणारा भगवान श्रीकृष्ण कुठे जन्म घेतोय? तुरुंगात जन्म घेतोय. आणि तुरुंगात जन्म घेतलेला कारण ते कर्माचा आहे. कर्मे श्रीराम वनवास केला. कर्मे दशरथ क्षय पाप वियोग घडला. तुरुंगामध्ये जन्मला. आता तुरुंगामध्ये बाकीचा कथाभाग तुम्हाला माहित आहे. कंस कोण आहे माहित आहे? माहित आहे ना तुम्हाला? माहित आहे का कंस कोण आहे? कंस माणूस आहे का राक्षस आहे? आता भाऊ झालाय ना तेव्हा. कंस कोण आहे? कोण आहे कंस? माणूस आहे का राक्षस आहे? कंस कोण आहे? म्हणा जोरात. कंस कोण आहे? राक्षस आहे कंस. कंस काय करत होता की त्या देवकीच्या गर्भामध्ये जे जन्मलेलं बाळ आहे त्याला उचलून मारत होता. माहित आहे की नाही? कंस कोण आहे? राक्षस आहे. तो बाळांना मारत होता. आपण कोण आहे? माणूस आहे. बुद्धी बाबा बारीक लक्ष द्या. काय कंस राक्षस आहे. तो जन्मलेल्या बाळांना देवकीच्या मारत होता. आपण माणूस आहे. कंस राक्षस असून जन्मलेल्या बाळांना मारत होता. आणि आपण
आपण माणूस असून आईच्या गर्भामध्ये त्या बाळाला मारतोय की नाही? काय एवढं उन्हाळा होऊ नये. प्रत्येकाने आपण स्त्री गुण हत्या कायदा करायला लागला सर्वांना सरकारला असं नाही आपण करायला चालत. कारण हे निसर्गाला आपण नाव ठेवतोय पण चुकतोय कुठं? थोडंफार आपण चुकतोय म्हणाल. तो जन्मलेला श्रीकृष्ण बाबाला काय म्हणतोय बाप्पाला? नंदाच्या गोकुळाला घेऊन चला. मग ते नंद बाबा काय म्हणतात? बाबा तुझ्या हातात माझ्या हातात साखळे आहेत, माझ्या म्हणजे तुरुंगात आहे, सगळं कड्या लावलेलं आहे, कसं जायचं? तर त्या म्हणतात कृष्ण सांगते बाबा मला नुसतं उचलून तर घ्या. देवाला तुम्ही काय करता? मंदिरात पाहता, देवळात पाहता, देवाला तुम्ही उचलून कधी घेतलाय काय? म्हणजे देव तुम्ही दुसरीकडे समजू नका, देव स्वतःमध्ये बघा. भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या पप्पाला म्हणजे नंदरायाला सांगतात तुम्ही मला उचलून तर घ्या. देवाला उचलून घेतल्यानंतर त्या सगळ्या निसटून जातात, साखळ्या तुरुंग मोकळं होतं. जे राहिले असते शिपाई त्यांना झोप जाते. थोडं महत्व आहे पण आपण जातो कुठं? देव कुठे जातो? गोकुळामध्ये जातो. माया उपसली तेथे मज ठेवी आणि येते. आणि तिथे एकदा त्या मग दासीला समजलं की यशोदेच्या ती लगेच घरात चालली. ए बप्प्याची आई, ए बप्प्याचा बाबा काय झालं? गवळणा म्हणती गवळणा यशोदेला सगळीकडे आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे आणि सगळीकडे आनंद झालेला आहे. म्हणा किती सांगू मी सांगू कुणाला. जोरात आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हे हसनीच्या रात्रीला यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोरा सुगाराच्या नंदा उतारा गोपी आल्या काना दिसतो मोठ, गोपी आल्या काना दिसतो मोठ. नवतीचा शिंगार केला आज आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. देव जन्माला. थोडं म्हणतं की मला असू द्या.
देवाला आनंद झाला. देव जन्माला आल्यानंतर मग हळूहळू 5 मिनिटात देव लगेच म्हणायला लागला, लगेच नाचायला चालू झाला. देवाला भेटायला कोणाला, भगवान शंकर देवाला भेटायला लागला. त्यांची भेट झाली. भेटल्यानंतर देवाच्या काय खोड्या चालू झाल्या आणि खोड्या चालू व्हायच्या अगोदर तिकडनं कंसाला किती वाटायला समजली की कारण मला जन्माला आलेलं कुठं आहे, गोकुळात आहे. कंसानं पाठवतोय कोणाला, पहिलं गिरायक कोण, पुतना मावशी. माहित आहे तुम्हाला, पुतना मावशी येते, मोठीची मोठी ती एकानं गप्प येत नाही. गोकुळात आल्यानंतर तू कृष्णाला मारायचं आहे, कृष्णाला मारलं का नाही. त्या दिवशी कोण कोण दिलं नाही, त्या सगळ्यांनीच मारलं. तिथे बघा असली पुतना मावशी, तिथं सुद्धा उद्धार होतोय. त्यानंतर याच्या पुढ्या चालू होते हळूहळू. यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना. काय केली ती पंडितला बोलवली. म्हणजे जर बघायला तर पाहिजे काय म्हणजे ते कुंडली बघायला कोण आलं, पंडित मामा आले. आणि पंडित मामा आल्यावर काय म्हटलं, माझं काय कुंडली म्हणणार बघणार आहे. आणि तो कोण होता माहिती आहे काय, कंसानं पाठवलेला राक्षस होता. आणि तो कुंडली बघायला कुठे होता, कृष्णाचं गोकुळामध्ये. आणि आल्यानंतर कृष्णाला समजलं नाही की कोण आहे ते. आणि ते आल्यानंतर आज सांगायला चालू केलं, असं होते तसं होते. मग भगवान काय केलं, लगेच त्याच्याकडं काय केलं, आणि काय केलं महाराज, जाणवे तुटले पंचांग फाटले, जाणवे तुटले पंचांग फाटले, जाणवे तुटले पंचांग फाटले, जाणवे तुटले पंचांग फाटले, गोतर गळाले दुकानाचे, गोतर गळाले दुकानाचे, गोतर गळाले मग काय करतो, पोरग जरी आगाऊपणा करायला तर काय करतो, हाताला एक वाढलं. पोरग जरी आगाऊपणा करायला शाळेत जाईन झालं, नापास झालं तर काय करतात, तुझा टाइम तर काय आम नाही, तू काय करायचं, मसुर टाकायचं म्हणतात ते नाही अगोदर. आता मशी आहेत कुठं माहितीच म्हणा. मग त्या कृष्णाला वैतागून काय केलं, तो आता इथं थांबायचं नाही, कुठं जायचं, वृंदावनी. वृंदावनी वेणू गगनाचा माय मारे, वृंदावनी वेणू गगनाचा माय मारे, वृंदावनी वेणू गगनाचा माय मारे.
फुले निवांत राहिली. गाय आणि व्याघ्र, गाय आणि वाघ एका ठिकाणी राहतील काय? वाघ लगेच त्याला खायला करतात. तसं गाय आणि व्याघ एकत्रित झालं. कोणाचंही नुसतं वृंदावनाचं वेणू ऐकल्यानंतर मग ते देव काय करायला? आता त्याच्या संग कोण होते? हा 5 मिनिटं होते आहे तसे. देवाबरोबर कोण असतं? पेंड्या सुदाम्याची जोडी, बळीभद्रा त्याचा सवंगडी. पेंड्या सुदाम्या बड्या पाकड्या सगळी जण होती बघा त्याच्या संग. आगाऊपणा काय नुसतं ह्याचं चोरी कर त्याचं चोरी कर. आणि आता वनात गेल्यावर काय होतंय? देव काय करतोय? आता अगोदर भाकरी बनवून देत होतं नाही मसाला टाकायला गेल्यावर. असं प्रत्येक जण काय घेऊन आला ना? ती सगळी जण गोपाळ मंडळी जी घेऊन आलेली शिदोरी होती, ती शिदोरी घेऊन गेल्यानंतर आता पेंड्या कसा होता हो? जरा गरीब होता. आणि पेंड्या काय करतात? मुस्तीभर पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भावाने घोरिया, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण, कोण? सुदामा ब्राह्मण दुर्गे दर्शन दिला. त्याचं नुसतं भाव बघितला, त्याचा गाव सोन्याचा केला. तसं ही सगळी जण आली बघा. कोण? गोपाळ मंडळी. आणि असं समोर बघते सगळ्यांचं म्हणजे काला काला काय म्हणजे काय? काल्याचा दिवस म्हणजे कुठे कुणाला ह्या जातीचा त्या जातीचा मानत नाही. कुठं फक्त ह्या मंदिरामध्ये तिथं आल्यानंतर सगळ्यांना समान अधिकार आहे. आणि समान मिळाल्यानंतर ह्यो काला कसा आहे? सगळ्यांना द्यायचा आहे. मग देव एका ठिकाणी बसतोय आणि सगळ्यांना बळी दिलं बसलेला आहे. आणि देव काय करतोय? काला द्यायला चालू करतोय. असा काला सगळ्यांना देतोय. मग एकटा करतोय काय? नाही. देव सगळ्यांना काला म्हणजे सगळ्यांचं काला. आता किती कालवा कालवा करायचा? तिथे काल्याचं कीर्तन नाही राहिले यांचं कालवा असं ते झालं. 5 मिनिटात वेळ संपली आपली. काला काला म्हणजे समजलं काय? सगळ्यांचे मिळून मी जे गोळा केलेले आहे शिदोरी, तो काला वाटतो. कारण भगवंत म्हणजे काल्याचं म्हणजे कसं आहे? देवाला कुठल्याही जाती धर्माचा असं नाही. कोणीही या, कसाही या, खट या नट या, खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, असं या भगवंताचा महिमा आहे. आणि म्हणून आपण या काल्याचं कीर्तन करायचं आहे. म्हणून हे 7 दिवस पारायण करायचं आहे. आणि हे 5-7 दिवस पारायण केल्यानंतर तुम्हाला प्रसाद मिळणारच आणि तुम्हाला देवाची प्राप्ती होणारच. व्हायलाच पाहिजे आणि तुम्हाला ती अनुभूती द्यायला पाहिजे. आणि हुपरी गावामध्ये असंच आनंदाची राहू दे हीच प्रार्थना करतो. आणि हा सुख सोहळा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या गावचं पारायण असंच होऊया. रामनवमीचं कीर्तन होतं. यावेळी रामनवमीचं कीर्तन नांदेडमध्ये असल्यामुळे मी यायला जमलं नाही. महाराजांना सांगितलं की तुम्ही सांगा दुसऱ्याला. मग मला काल्याचं कीर्तन झालं. आणि माझं किती मोठं भाग्य बघा. काल्याचा प्रसाद तुकोबर आहे. किती म्हणतात की बाबा उपजून या म्हणून ती उपजून या म्हणून एवढं कष्ट करून देतात. आणि तो काल्याचा प्रसाद मला किती ऐकून मिळाला. तुम्हाला पण मिळाला का ऐकलं? कारण तो प्रसाद तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू दे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी करतो. आमची आत्या आहे बहिणी आहे. गावकऱ्यांची सगळीच प्रेमाची माणसं आहेत. सगळीजण मला ओळखतात. गावात मी 15-20 वर्ष होतो इथे माझ्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. गोदे महाराजांच्या चरणी सगळ्यांच्या चरणी. पेटी वगैरे खूप सुंदर आहे. पकवान मध्ये खूप सुंदर आहे. गायक खूप सुंदर आहे. आणि महाराज अशी झाली सेवा आपण इथे आपण करूया. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे वाळवंत, वाळवंत तुका
कपरा नवनिर्धामा सीतांबरात भुवनाधवता पूर्णे तुमसमुखा अरविंद नेत्रा कृष्णास्परं किमपि तत्त्वमहं न जानामि जय जय श्री राधारमण जय जय नवनकिशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माधव आज कोणी प्रसादाला आले तर 7 दिवसाचा पगार एकदम मिळणार का? 7 दिवस कोण आलं नाही तरी पण चालतंय. कार्याला कोण आले की नाही, कोण बघा कोण आलं नव्हतं 7 दिवसात, एक दिवस सुट्टी घेतलंय त्याला ते आज जर आले तरी 7 दिवसाचा प्रसाद एका दिवसात तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्यावेळी बाळ लहान असते 1 वर्षाचं 2 वर्षाचं 3 वर्षाचं, काय मला खरं घेऊन सांगा, खरं सांगा त्याची भाषा तुम्हाला कळत असते काय? 2 वर्षाचं 3 वर्षाचं ते काय बोलत असते कळत असते काय? अजिबात कळते. पण त्याच्या आईला कळते की नाही? त्याला भूक लागल्या काय, त्याला झोप आल्या काय, त्याच्या आईला कळत असते. ते काय म्हणते कोणाला कळत नाही, आईला पण कळत नसते पण समजत असते. तसं लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमचा आई वडील मोठे होतील म्हातारपणी, त्यावेळी तुम्ही सांगणार नाही की मला भूक लागली, मला हे लागले किंवा मला त्रास व्हायला. आपण स्वतःहून समजून घ्यायचं. जसं आई त्यावेळेला सांगितलेली असते आपल्याला, किंवा त्यावेळी ते आपली काळजी घेतलेली असते, आपल्याला बोलायला येत नसताना आई काय करत असते, आपल्याला भूक लागलेली जाणीव त्या आईला होत असते. ज्यावेळी आपला आई वडील म्हातारपणी ज्यांना बोलायला येत नसतात किंवा ते बोलत नसतात, मागत नसतात स्वतःहून, कारण किती पोरांना त्रास द्यायचं म्हणून आता ज्यावेळी मागत आहे त्यावेळी त्यांची भाषा आपल्याला समजायला पाहिजे. हे महत्वाचं आहे बघा. आणि हे तो या पारायणामधनं घेऊन जावा. आणि घरामध्ये सुख जरी पाहिजे असलं तर सुख कोण स्वर्गात म्हणतंय, सुख कुठे आहे? सुख इथेच आहे. देवाला काही काम नाही काय तुम्हाला घ्यायचं आणि तुमचं पाप पुण्य बघायचं आणि तुम्हाला सुखात आणि नरकात स्वर्गात घालायचं नाही. सुख सुद्धा इथं येऊ शकते कधी, आणि दुःख सुद्धा इथंच आहे. सुख दुःख समान सगळं जीवांचा कृपाळ कसं आहे. आणि सुख जर पाहिजे असेल तर एक काम करा, तुमच्यापेक्षा लहान असलेल्याला माफ करायला शिका आणि तुमच्यापेक्षा मोठा असलेल्याला माफी मागायला शिका. फक्त
चला. तुम्ही म्हणतीला मग तिथं पाकिस्तान आहे, पाकिस्तान आणि माफ करूया की. हा मी कुठलं सांगावे? आपल्या घरातलं समजा चुकली असेल, कोणतं सुनबाई चुकली असेल, पोरगा चुकला असेल, माफ करायचं आणि मोठ्यांचे काय करायचं? माफी मागायचं. फक्त माफी मागितलं का नाही सगळं होते होते सगळं माफ करते आणि हेनी काय माफ करणार नाही. तर हे एवढं घेऊन जावा आणि सगळेजण सुखात जावा. विठ्ठल जय विठ्ठली वरदारी विठ्ठल विद्यादेव तुकाराम. विठ्ठल